आईगाव देवी स्पोर्ट वालसिंग संघाच्या माध्यमातून तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय थेटे आपण पाहतोया ऑन स्ट्राईक वर आणि मोरेश्वर मात्र नॉन स्ट्राईकला निघताना आपण पाहू शकतो आणि गोलंदाज मात्र आपल्या षटकाला सूर्य मात्र सुरुवात करतोय. सूर्य कुठेतरी आता मात्र पाहिलं तर ऊन आणि सावलीमध्ये थोडासा लपंडावाचा खेळ पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र हा सूर्य आपल्या संघासाठी चमकेल का, आपल्या या पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करेल का. तर दोन शतक आपल्या डीप मध्ये पाहायला मिळतात, याचं कारण आपण पाहणार आहोत की पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. त्याच कारणाने आपल्याला या ठिकाणी दोन खेळाडू एक लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळेल, तर दुसरा खेळाडू कुठेतरी आपण जर पाहिलं तर वाडीच्या दिशेने पाहायला मिळतोय. मिडॉन आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर डीप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट शॉट थर्ड मॅन शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सुद्धा खेळाडू पाहायला मिळतोय आणि शॉट स्क्वेअर लेग अशी सजावट इथे मात्र या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट वालसिंग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र पंचाची गाड घेत असताना गोलंदाज सूर्या. गेम ऑन, लेट्स प्ले. आजच्या दिवसातील दुसरा सामना. शांतमय वातावरण पाहायला मिळतोय, परंतु ही मॅच एक रंगतदार स्थितीमध्ये जाईल त्यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर दोन्ही संघ बॅलन्स आहेत. दोघांकडे चांगली गोलंदाजी आहे, चांगली फलंदाजी आहे, एक चांगली मॅच प्रेक्षण आहे ते मात्र पाहायला मिळेल. आणि सूर्य आपल्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिल्या चेंडूला आपटी दिली, पंच करतोय इनफिल्डच्या डोक्यावर. दोन खेळाडू मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू अतिशय वेगाने मात्र निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. खूपच चांगला पंचा फटका इथे मात्र पाहतोय अक्षयच्या माध्यमातून. आता मात्र आपल्याला डीप मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. यात चेंडूवर चौकार येतो, चौकार आणि श्रीगणेश होत असताना या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाची आणि चौकाराने अक्षय मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. सुरुवात गोड आहे, परंतु या षटकाचा अंत कसा होईल पाहूया. इथे मात्र लोअर फुटा चेंडू ऑन ड्राइव्ह पाहायला मिळतोय. मिडॉनला खेळाडू सज्ज आहे, त्याला बीट करून मात्र चेंडू अतिशय वेगाने निघून जाईल डीप लॉंग ऑनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहतो या. नक्कीच आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाकडे पहिले प्रथम हेरलं आणि त्यानंतर पाहिलं की नक्कीच जर आपण मिडॉनला बीट करतो या ठिकाणी तर नक्कीच आपल्याला योग्य धावा या ठिकाणी मिळू शकतील. आणि तशाच प्रकारचा फटका मात्र अक्षयच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. दोन चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी दोन चौकार पाहायला मिळाले. तर पाहूया या स्पर्धेतील पहिला फलंदाज ठरतोय की चौकारची हॅट्रिक मारणारा. खूपच चांगली सुरुवात इथे मात्र अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. या कमबॅक करावा लागेल गोलंदाज सूर्याला, कारण दोन चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय. आता मात्र इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या डोक्यावर काय स्ट्रोक पाहायला मिळतो. या क्रिकेटचं सौंदर्य आणि क्रिकेटची नजाकत. अजून एक चौकार, चौकाराची हॅट्रिक इथे मात्र प्रस्थापित करतो या बॅट्समन अक्षय थेटे.
दरम्यान या ठिकाणी मात्र मान्यवरांचा शुभ आगमन झालेला आहे. सन्माननीय किरणजी गोंदले आणि त्यांचे संयुक्त सन्माननीय निलेशजी जाधव सोरगावचे चोदरपाडचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं स्वर्गीय पंक्याबाई स्मृती चषक 2020 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चौफेर बाजूने इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळते. या खूपच चांगली सुरुवात, मागणं षटक ठरतो या पहिल्याच ओव्हर मध्ये सूर्याचं. इथे मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षणापासून थोडसा दूर मात्र चेंडू लँड होतोय. जोपर्यंत डीपचा खेळाडू जाऊन चेंडूला उचलतो या तत्पुरती मात्र 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळालं, चांगले ताळमेल पाहायला मिळतो. या धावफलकाचा मात्र फार वेगाने पुढे जात असताना बिनबाद 14 धावा. पूर्णपणे पॉवर प्लेच्या षटकाचा इथे मात्र लाभ उचलताना नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी इथे मात्र साकारतोय. परंतु सुरुवात मात्र जबरदस्त आणि चांगल्या स्थितीमध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला नांदकर संघ पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला आपटी दिली आणि पॉईंटच्या खेळाडू मात्र बेट करतोय. पॉईंट आणि कव्हरच्या मधून मात्र चेंडू अतिशय वेगाने निघून जातो. या आमच्या खेळाडू कक्षाला मात्र सलामी देतोय. अजून एक दर्जेदार चौकार. थोडासा पावलांचा वापर केला या फटका खेळण्यासाठी, आपण नक्कीच रिप्ले मध्ये पाहू शकता. येस, आणि पंच्या अंदाजामध्ये चपराक शॉट, 2 खेळाडू सज्ज होते त्या ठिकाणी, परंतु नक्कीच संधी निर्माण झाली नाही. आता मात्र हलक्यात मात्र पुश करण्याचा प्रयत्न करतोय, कारण चेंडू ज्यावेळी या ठिकाणी खेळपट्टीवर लँड झाला त्यावेळी अतिरिक्त उचली प्राप्त झाली आणि अशा रीतीने शेवटच्या चेंडूवर मात्र सिंगल धाव पाहायला मिळते. पण त्याचा षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक जबरदस्त सुरुवात. एकूण आपण जर धावसंख्या पाहिली तर 19. एक मजबूत स्थितीमध्ये आपल्याला या नांदकर संघ आपण पाहतोय, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये 19 धावा मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी जोडल्या आणि सर्व चेंडू आपण जर पाहिले तर अक्षय थेटेने पेस केले. मुरेश्वरला अजूनही मात्र संधी मिळाली नाही. तर आता मात्र आपल्याला जास्तीत जास्त खेळाडू डीप मध्ये पाहायला मिळतील, कारण जी पाबंदी होती पॉवर प्लेची ती आता मात्र समाप्त झाली आहे. कारण 4 षटकाचे सामने असतील त्यावेळी नक्कीच आपल्याला एक मेंढरी पॉवर प्ले पाहायला मिळतो. या ज्यावेळी 5 षटकाचे सामने असतात त्यावेळी 2 षटक ही पॉवर प्ले असतात. परंतु नक्कीच आज थोडस वातावरणामध्ये थोडस या आपल्याला भीती वाटते पावसाची. त्याचमुळे आपण पाहतो की कमिटीने मात्र निर्णय घेतला की आज सर्व सामने 4 षटकांचे खेळवले जातील. एक पहिल्या आणि संघाकडून दुसरं षटक इथे मात्र हाताळलेलं गोलंदाज गुड्डू रायट्या मोरतो विकेटने आपल्या षटकात सुरुवात करते. पावलांचा वापर, इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लागणारा पहिला झटका. अक्षय तेटे बॅक टू द पवेलियन. टायमिंग झालं नाही आणि पूर्णपणे ताकद झुकली नाही या फटक्यामध्ये. नक्कीच आपण पाहू शकता, आपण थोडासा पावलाचा वापर केला होता. नक्कीच कुठेतरी बॅटची जी ग्रीप होती ती मात्र फिरली असावी आणि त्याचमुळे पाहतो की डीप लॉंग ऑफच्या दिशेने अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपतोय आणि कुठेतरी एक वेगळ्या अंदाजामध्ये जल्लोष त्या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळाला. कारण पहिल्या ओव्हर मध्ये अक्षयने चांगली फलंदाजी केली होती आणि एक मोठी विकेट इथे मात्र प्राप्त करतोय. ब्रेक थ्रू देतो आपल्या संघाला गोलंदाज गुड्डू. होण्यापूर्वी आपण जर विचार केला तर 19 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला. 7 चेंडूंना सामोरा गेला. नवीन फलंदाज वन डाऊनला येतो या अनिकेत. चांगली सुरुवात या षटकाची गुड्डूच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एक यंगस्टर आहे, युवा आहे, परंतु टॅलेंट फार आहे
आणि नक्की तो टॅलेंट मात्र या षटकाच्या माध्यमातून इथे मात्र सादर करतोय. आलेला इथे मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेंड करतोय मोरेश्वर आणि आपला स्वतःचा आखाड ओपन करतोय चौकाराने. या सिंगलच्या मतीने मोरेश्वर पोहोचतो या 5 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज अनिकेत आता मात्र या ठिकाणी सामना करण्यासाठी सज्ज होईल. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एक वेगळं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल लेफ्ट हँड राईटी, कारण अनिकेत डाकुरे हाताचा फलंदाज आहे. एक चांगली कॅप्टनशिप मित्र म्हणेन, कारण आपण जर पाहिलं तर वालचंद संघ एक नवोदित संघ आहे आणि नक्कीच कुठेतरी या संघाला दडपणामध्ये टाकायचं असेल तर या ठिकाणी अनिकेतला प्रमोट करणं फार गरजेचं होतं आणि त्याच प्रकारची कॅप्टनशिप मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. गुड्डू पुन्हा एकदा इथे मात्र अनिकेतच्या बॅटमधला जबरदस्त फटका पाहायला मिळतो. या चेंडूला अनिकेत फेकून देतो या मिडविकेटच्या बाहेर. काय स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळतो या, काय संपर्क होतोय त्या ठिकाणी, काय टायमिंग पाहायला मिळते या रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहू शकता. जबरदस्त ऑन दी ऑफ बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर खेळाडू कक्षाच्या दिशेने मात्र हा चेंडू आपल्याला या मॅच मधील पहिला षटकार अनिकेतच्या बॅट मधनं आणि धावफलक आता मात्र या ठिकाणी फारच वेग पकडतोय. तब्बल 30 धावा धावफलकावर. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. अजून या षटकानंतर 2 षटकांचा आपण खेळ पाहणार आहोत. असं वाटतं की अनिकेत घरातूनच सेट होऊन आलाय, ज्याप्रमाणे इथे पहिल्या चेंडूवर स्ट्रोक पाहिला आणि तिन्ही फलंदाज आपण विचार केला तर मोठ्या फटक्याने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. एक चांगली पाहायला मिळते नांगर संघाच्या माध्यमातून. इथे मात्र शॉर्ट प्रयत्न, परंतु या फटक्यामागे मात्र टायमिंग झालं नाही. चेंडू कार्पेटच्या साने जातोय मिडविकेटच्या दिशेने. खेळाडू सज्ज आहेत त्या ठिकाणी, पैकी होईल तोपर्यंत मात्र सिंगल धाव पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडूचा आपण जर विचार केला तर नक्कीच वेगवेगळ्या प्रकारची रणनीती ते मात्र आखली जाते वालचंद संघाच्या माध्यमातून. याचं कारण लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आपण पाहतोय दोन्ही फलंदाज. इथे मात्र थोडासा वेग कमी केला होता, परंतु दिशेवर मात्र कंट्रोल ठेवू शकला नाही. चेंडू निघून जातोय डाव्या एसटीच्या बाहेर. पंजाब जोड बोलतायत वाईटचा इशारा. पहिली अवंतर धाव इथे मात्र खर्च करत असताना एक गावतो स्फोट वालचंद संघाचे हे गोलंदाज स्फेर चेंडू आणि या अवंतरच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाते या 32 आकड्यावर. एक गडी बाद होणारा फलंदाज अक्षय थेटे. इथे मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, चुकीचा शॉट सिलेक्शन. चेंडू नक्कीच पाहिलं तर एसटीच्या डोक्यावर निघून जातो या आणि डॉट चेंडूने आपल्या षटकाला समाप्ती करतो गोलंदाज गुड्डू. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर. यानंतर होणारी पुढची मॅच जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध संजय स्पोर्ट सावत ची मॅच पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी भावाले संघाचे अष्टपैलू खेळाडू
विनोद पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना आपण पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाकडे नक्की त्यांना खेळताना आपण या स्पर्धेमध्ये पाहू. अनेक वर्षाचा त्या खेळाडूकडे फार अनुभव आहे आणि अनेक युवा खेळाडू मात्र या खेळाडूंनी घडवलेले आहेत आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी. तर जाऊया आपण चालू मॅचच्या दिशेने. तिसऱ्या षटकाला इथे मात्र गोलंदाज सुरुवात करतोय जयेश. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आपण अनुभवतोया स्वर्गीय पंक्याबाई स्मृती चषक 2020 आणि आजच्या दिवसातील ही दुसरी लढत. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतो. या संपर्क लाजावा पाहायला मिळालं आणि व्हॉइस सुद्धा चांगली ऐकायला मिळते. या पंचांच्या दुनियात आकाशाकडे इशारा येतोय सरकार. स्टँड अँड डिलिव्हर सरळ बॅट लॉफ केलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी. तीन चेंडूंना सामोर गेला. 3 चेंडूचा आपण जर विचार केला तर अनिकेच्या बॅट मध्ये 2 बिग हिट पाहिले आपण षटकाराच्या रूपाने. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी गॅप आहे डीप लॉंग ऑफ लॉंग ऑन द खेळाडू मध्ये चेंडूला गॅदर करतोय. तत्पुरती मात्र संधी प्राप्त झाली फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतो. ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यावेळी आपण मोठे फटके पाहतोय. त्यानंतर सिंगल ही लाईफलाईन क्रिकेटची म्हटली जाते आणि त्यावर सुद्धा भर टाकला जातोय. वेलकम विनोद पाटील, आपला या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंज पेस आणि या पेस मध्ये कुठेतरी अनिकेत बीट होतोय. व्हेरिएशन पाहायला मिळतो जयेश कडनं. सुरुवात षटकाची खराब पाहिली आपण कारण पहिल्या चेंडूवर चौक षटकार आला होता. नंतर कमबॅक चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जयेश पुन्हा एकदा इथे मात्र लोअर फुटा चेंडू आहे. ऑफ ड्राय पाहायला मिळते. मिड ऑफच्या दिशेने मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु एक डीपचा खेळाडू जाऊन चेंडू धावसंख्या 1/41. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहायला मिळतो. या कॉटन बॉलची शक्यता नाकारता येणार नाही. सेफ हँड लागणारा दुसरा झटका या ठिकाणी पाहतोय आपण नागकर संघाला. हॅलो दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मुरेश्वर चेंडूच्या मिरिटवर पोहोचला नाही आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू आणि बॅट मध्ये मात्र चांगला संपर्क झाला नाही. चेंडू बराच वेळेला हवेत होता आणि गोलंदाज जयेशने मात्र कोणत्याही प्रकारे चूक केली नाही. सहज सोपा झेल टिपतोय आणि मुरेश्वर इथे मात्र खेळ समाप्त होतोय. इथे मात्र दिशा चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु दिशा मात्र चुकीची. पंचांचा इशारा वाईट. नवीन फलंदाज येतोय संकेत. पाहूया कशा प्रकारे संकेत देतोय आपल्या संघासाठी.
पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 19 धावा खर्च केल्या सूर्याने. गुड्डूने आपल्या स्पेलमध्ये एक षटक हाताळलं, 13 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला आणि आपण हे तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र अनुभवतोय. दोरफुटा चेंडू या ठिकाणी मोठी एडिकेज लागते. या बॅटच्या वरच्या दिशेने मात्र चेंडूला आपण पाहिलं तर स्पर्श झालं. चेंडू हवेत होता परंतु निकित झेलवण्याची कोणती संभावना मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. पण षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर जयेशने एक विकेट नक्कीच प्राप्त केला आणि आपल्या स्पेलमध्ये 11 धावा खर्च केल्या. सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 43. अजून एका षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्याला आपण म्हणतोय स्लॉक षटक. आणि स्लॉक षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी नांदकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता बॅटिंग कार्ड. मुरेश्वर बाद झाला, 4 चेंडूला सामोरे गेला, 5 धावांचं योगदान दिलं. परंतु अक्षय थेटेने आज सुरुवात केली, 7 चेंडूमध्ये 19 धावा जोडल्या. अनिकेत दलवी खेळतो. या 7 चेंडूमध्ये 17 धावसंख्येवर 2 षटकारांचा समाविष्ट आहे. आणि नवीन येतोय फलंदाज संकेत, ज्यांनी एकही चेंडूला आता मात्र सामोरा गेला नाही. शेवटची 7 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये किमान 10 पेक्षा अधिक धावा जर या ठिकाणी नांदकर संघ जोडतोय तर एक चांगली धावसंख्या आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण आपण जर वातावरण पाहिलं तर पूर्णपणे दमट वातावरण आहे. आउटफील्ड पाहिली तर पूर्णपणे आउटफील्ड ओली पाहायला मिळते, कारण पाऊस तिथे मात्र होताना आपण पाहिलं. आणि त्याच दृष्टीकडून जर 50+ धावसंख्या आपण ठिकाणी पाहिली तर मात्र एक मजबूत स्थितीमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल. परंतु पाहूया या स्लॉक षटकामध्ये गोलंदाजी कशा प्रकारे पाहायला मिळेल. अनिकेतच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु डीप स्क्वेअरला खेळाडू सज्ज आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर मात्र टाकून मात्र तीक्ष्ण ठेवली आणि कोणत्याही प्रकारे चूक पाहायला मिळत नाही. अजून एक धक्का लागतो या नांदकर संघाला. फलंदाज बाद. कमलेश पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट गारद करतोय. निकीची एक बहुमूल्य खेळी इथे मात्र समाप्त होती. 8 चेंडूंना सामोरे गेला, 17 धावांचं एक महत्वपूर्ण योगदान देतो आपल्या संघाला. आणि नवीन फलंदाज इन होतोय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर राकेश. गुड्डूने अतिशय जबरदस्त झेल टिपलाय डीप मध्ये. धावसंख्या स्थिर, 3 बाद 43. कुठे चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे परंतु डीप कडे मात्र खेळाडू सज्ज आहे. चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय आणि चांगली फेकी सुद्धा. सिंगल धाव. स्लॉक षटक ज्याला म्हणतोय आपण हाणामारीचं, परंतु इथे मात्र कौतुक करे मी कमलेशचं ज्याप्रमाणे आपल्या षटकाला सुरुवात केली आणि इथे मात्र एक चांगला चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. एक चांगला गोलंदाजी इथे मात्र निशाणी दाखवताना आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. असं वाटलं होतं की आजच्या दिवसाचा खेळ इथे मात्र पाहायला मिळणार नाही, परंतु मी आयोजकांचा सुद्धा आभार व्यक्त करेन. वरपीच चेंडू फ्लिकच्या अंदाजामध्ये जबरदस्त फटका. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होईल. आमच्या व्यासपीठाला सलामी देतो या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेने 4 धावांसाठी. लॉंगन थोडासा वाईट उभा आहे. डीप मिडविला सुद्धा खेळाडू सज्ज होता, परंतु फटक्यामध्ये पूर्ण ताकद चुकली होती आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर चेंडू मात्र शेवटच्या क्षणी सीमा रेषा मात्र पार करू शकला. जबरदस्त फटका. आता मात्र या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावर, पॉइंटच्या डोक्यावर मात्र खेळण्याचा एक उद्दिष्ट या ठिकाणी मात्र फलंदाजाने ठेवला होता, परंतु चेंडू मध्ये वेग फार होता. त्याचमुळे आपण पाहिलं की चेंडूने बॅट मध्ये मात्र व्यवस्थित कोणत्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही. सावकारानंतर डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या पहिल्या धावसंख्या आपण जर पाहिली तर पोहोचते 48 आकड्यावर. 3 गडी गमावले नंतर संघाने. आता मात्र कुठे चेंडू परंतु थोडासा खाली राहिला होता, त्याचमुळे ज्या अपेक्षेने मात्र फलंदाजाने एक चेंडूची वाट पाहिली त्यानुसार मात्र चेंडू आला नाही. थोडस खराब क्षेत्रक्षण आपण म्हणू शकतोय, कारण आउटफील्ड आपण जर पाहिलं ओली आहे. त्याचमुळे आपण जर पाहिलं तर कुठेतरी हा खेळाडू
तर पाय तिथे मात्र स्लिप झालं आणि त्याचमुळे फलंदाजाला एक संधी निर्माण झाली की 2 धावा सहजपणे मात्र ते पूर्ण करू शकले. आणि या 2 धावाने आई गावदेवी विस्फोट नांदकर संघाच्या 50 धावा सुद्धा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू इथे मात्र हाताळेल कमलेश. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु हवेत लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू सज्ज आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा विकेट्स. अशा रीतीने प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी नांदकर संघाने 50 धावा जोडल्या. 51 धावांचं टार्गेट असणार आहे आई गावदेवी स्पोर्ट वालचिन संघासमोर. तर या आव्हानाचा कचरे पाठला करेल तत्पूर्वी आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. जय भोलेनाथ आमनेबाडा विरुद्ध संजय स्पोर्ट सावध. या दोन्ही कॅप्टन्स लगेच आपण नाणेफेकी टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. माजी क्रिकेटपटू आमनेबाडा गावचे त्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळले आणि अनेक असे नवतरुण खेळाडू निर्माण केले आपल्या गावासाठी. सन्माननीय रमेशजी पाटील समाजसेवक आहेत आमनेबाडा गावचे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थोडस चेंजेस पाहायला मिळतोय कारण जो आमनेपाडा आणि साबादचा जो सामना आहे तो नक्कीच थोड्या वेळाने खेळवला जाईल. परंतु जो आता सामना असणार आहे जय बजरंग स्पोर्ट भावाले विरुद्ध सांगे. तर दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक बिग बॅटल आज नक्कीच आपल्याला या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहिले तर विनोद पाटील आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर मनोज पाटील. तर एक टफ एन्काउंटर नक्कीच पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती करतो या जास्त विलंब न करत असताना प्लीज आपण लगेच नाणेफेकी यायचा करण्यासाठी यायचं आहे. आपण नक्कीच आपल्या व्यासपीठावर पाहू शकता या असोसिएशनचे संस्थापक आहेत माजी क्रिकेटपटू जय भोलानाथ आमनेपाडा संघाचे सन्माननीय रमेशजी पाटील साहेबांचं नुकतंच तिथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि 51 धावांचं टार्गेट कसा पूर्ण होईल या दुसऱ्या इनिंग्स मध्ये आपण ऐकणार आहोत. माझे परम मित्र
24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 51 धावांचं टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचं आहे. आई गावदेवी स्पोर्ट वालचिंच संघाला सलामी जोडी खेळपट्टीवर सज्ज होते. पहिल्याच चेंडू आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु अक्षय तिथे आपण जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या संघांमध्ये सातत्यपणाने खेळत असतो या आणि फार मोठा दांडगा अनुभव आहे. TDPL मध्ये आपण पाहिले असेल अमेझिंग प्लेयर अवॉर्ड हे सुद्धा मात्र अक्षय तिटेला देण्यात आलं होतं आणि इथे मात्र यॉर्कर यांची डिलिव्हरी पाहायला मिळते, जोरदार अपील पाहायला सुद्धा मिळते त्या ठिकाणी. आणि यस शेवटच्या क्षणानंतर आपण जर पाहिलं तर पंतांकडे हेरलं आणि पंतांचा बोट आकाशाकडे आणि लागणारा पहिला झटका वालचिंच संघाला फलंदाज बाद. एक सहज सोपा झेल एसटी रक्षकाकडे आपण पाहिलं अजय आणि कमलेश अशी जोडी आपल्याला सलामीवीर म्हणून पाहायला मिळाली, परंतु अजयने इथे मात्र अकाउंट सुद्धा आपलं स्वतःचं उघडलं नाही आणि शून्यावर मात्र खेळाडू कक्षामध्ये परततोय. तर एक खराब सुरुवात आपण म्हणू शकतो या, कारण तुम्हाला 51 धावांचा टार्गेट पूर्ण करायचं असेल तर नक्कीच या षटकामध्ये चांगली सुरुवात होणं फार गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा लाभ उचलणं फार गरजेचं असेल. इथे मात्र चेंडू पडल्याने थोडंसं खाली राहतोय, एसटीच्या पाठीमागे थोडंसं चूक पाहायला मिळते एसटी रक्षकांना आणि त्याचवेळी पाहतो की आपण फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येतोय आकाश. आकाश आपण पाहिले तर पूर्णपणे निलभ्र पाहायला मिळतो या, परंतु हा आकाश पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचा परफॉर्मन्स ते मात्र सादर करतोय. अक्षय पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेटने इथे मात्र चेंडू हात चालतोय. पंतांना प्रश्न विचारला याऊस दॅट, परंतु नक्कीच पिचिंग कुठेतरी डाब्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळते या. पंत कृष्णा खेणे यांचा मात्र इथे इशारा पाहायला मिळतो या. एक बाईस नंतर धावसंख्येवर 1-2. पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतो या. फुलर लेनचा चेंडू होता, आपण जर पाहिलं तर पुन्हा वारंवार सुलाक करण्याचा प्रयत्न करतो या, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. असं वाटतं की कुठेतरी सरावाचा अभाव या खेळाडूंना आपण पाहतोय, कारण चेंडूच्या मिरिट प्रमाणे चेंडूवर मात्र पोहोचत नाही, व्यवस्थित जागेवरच खेळण्याचा प्रयत्न करतोय, पायांची हालचाल पाहायला मिळत नाही आणि त्याचमुळे वारंवार बीट होताना आपण त्याला पाहतोय. आता मात्र स्लॅग पुन्हा करतो या. इथे मात्र संपर्क चांगला झालाय. शॉट फायलिंगचा खेळाडू अतिशय वेगाने मात्र चेंडूचा पाठलाग करतोय, जाऊन डीप मध्ये चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र या ठिकाणी संधी होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. संत सुरुवात आई गावदेवी स्पोर्ट कारण एक गडी मात्र गमावले अजयच्या रूपाने आणि फक्त पहिल्या षटकामध्ये 4 धावा इथे मात्र जोडलेल्या आहेत. आता मात्र आपण विचार केला विजयासाठी तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये तुम्हाला अजूनही 47 आहेत. नक्कीच आपण आपल्या स्क्रीनवर मॅच समरी पाहू शकता. 50 धाबा जोडल्या पहिल्या प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने आणि त्याच्या प्रत्युत्तरात एक संत सुरुवात पाहायला मिळते या गावदेवी स्पोर्ट वालचिंच संघाची. एक गडी गमावलाय, फक्त 4 धावा धावफलकावर आणि आपण पाहू शकता 18 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची अजूनही गरज आहे. नवीन गोलंदाज आशिष कोहली. इथे मात्र काय संपर्क पाहायला मिळतो या. जबरदस्त कनेक्शन, चेंडूला फेकून देतो या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. पंचांचा इशारा षटकार. DJ
इथे मात्र पाहायला मिळते या फलंदाज कमलेशच्या माध्यमातून. कमलेशने शेवटचं षटक सुद्धा हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी साकारली. एक ऑलराऊंडरची भूमिका मात्र आपल्या संघासाठी या ठिकाणी बजावतोय. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर सुरुवात संत झाली होती परंतु अंत चांगला होईल का अशा प्रकारची तुमची जर फलंदाजी असेल तर नक्कीच या सामन्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. प्रतिस्पर्धी संघावर दडपण टाकू शकता. आणि आता मात्र पहिल्याच षटकार आल्यानंतर थोडस खेळाडूंमध्ये आपल्याला विचार पाहायला मिळत आहेत. मोरेश्वर कॅप्टन आहे काहीतरी सजेशन देतोय आपल्या गोलंदाजाला. थोडस स्पीडअप करा. जास्त वेळ दौडू नका मित्रांनो. कारण आज आम्हाला जेवढे लवकर आज सामने समाप्त करता येतील त्यासाठी तुमचं सहकार्य लागणं फार गरजेचं आहे. स्विच पाहायला आपल्याला रिव्हर्स अटेंड केलं होतं कमलेशने. टायमिंग सुद्धा लाजवाब. आशिष लेफ्ट आर्म ऑर्थ विकेटने इथे मात्र चेंडू पर्यंत या ठिकाणी पाठलाग केला होता परंतु चेंडू मध्ये वेग फार जास्त पाहायला मिळतो. या दुरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर आहे. डबल आकड्यामध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. या एक गडी बाद 10 धावा. अजूनही विजयासाठी 41 धावांची आवश्यकता. पावलांचा वापर आणि त्या दिशेमध्ये चेंडू संत गतीने ट्रॅव्हल होतो. या डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत परंतु जोपर्यंत फेकी होती तोपर्यंत मात्र फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. आता मात्र या ओव्हर मध्ये चांगल्या धावा पाहायला मिळत आहेत. कारण मोठे पटके सुद्धा आपण पाहतोय आणि त्यानंतर सिंगल डबल याकडे सुद्धा पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जातो या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. वर्तुळाकार असा क्रीडांगण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या सुसज्ज क्रीडांगण आहे. चौफेर सीमारेषा पाहायला मिळते. या पुन्हा स्विच पाहायला मिळते. या परंतु या फटक्यामागे मात्र पूर्णपणे टायमिंग साधलं नाही कारण चेंडू जातो कार्पेटच्या स्थाने डीप मध्ये. एक धाव इथे मात्र पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त मात्र काय मिळणार नाही. पहिल्या चेंडूवर षटकार आला असं वाटत की हा आशिष षटक कुठेतरी महागडं पाहायला मिळेल परंतु कॅप्टन मोरेश्वरने मात्र काही सजेशन दिलं गोलंदाजाला आणि त्यानंतर पाहतोय आपण आशिष कमबॅक करतो या ओव्हर मध्ये. प्रत्येक चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर चेंजेस पाहायला मिळतात आउटफील्ड मध्ये. कारण लेफ्टी अँड राईट कॉम्बिनेशन आहे त्याचमुळे मात्र परिवर्तन करणं फार गरजेचं आहे. इथे मात्र हुकच्या अंदाजामध्ये फटका खेळायचा होता. एसटी रक्षक भुरेश्वरकडे मात्र चूक झाली परंतु एस्टेडवर मात्र निशाणा अतिशय परफेक्ट साधतोय. अजून एक विकेट इथे मात्र बाद होत असताना गवदी विस्फोट वालसिन संघाचा फलंदाज बाद. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर मात्र गेला होता आणि पाहिलं चेंडू एस्टनच्या डोक्यावर मात्र निघून गेला. कुठेतरी चुकीचं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि त्याचमुळे पाहतो की एसटी रक्षक मोरेश्वरने मात्र एन वेली योग्य त्या वेली मात्र एस्टनवर निशाणा साधतोय. आपण रिप्ले मध्ये नक्कीच ते मात्र पाहतोय. मित्रांनो स्पर्धा आपण जर पाहिली तर SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोन नक्की तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. हा चेंडू स्क्वेअर आहे कारण पंच आमच्याकडे बोलतायत. दुनियात समांतर वाईटचा इशारा. पंडितजी गोडे अपार मेहनत करतात या स्पर्धेसाठी. कारण या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर पूर्णपणे त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे जय अंबिका स्पर्ट देवरुंगपाडा संघ आशिष पुन्हा एकदा
आता मात्र या ठिकाणी ऑन साइडला बिगिट खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कपल षटक एक कमबॅक मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त धावा आपल्या पाहायला मिळतात. धावफलकावर 14. 2 गडी गमावले. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला, परंतु निकेत आपण जर विचार केला तर 10 धावा एकूण खर्च केल्या आशिषने. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर अजूनही तुम्हाला 37 धावा जोडायच्या आहेत. तर या ठिकाणी जय भोलेनाथ स्फोट आमनेपाडा संघाचा संगणक उपस्थित झालेला आहे. तर संजय स्फोट सावध संघाच्या संगणकाला सुद्धा विनंती करतोय की आपण समालोचन कक्षेसमोर या. संजय स्फोट सावध इन ऍक्शन मध्ये आणि त्यांच्या संघाच्या माध्यमातून संजय स्फूर्ती चषकाचं सुद्धा आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र आपण पाहतो या दोन संघामध्ये एक संघर्ष चालू आहे. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू आपण जर पाहिला तर स्फेअर चेंडू पाहतोय आपण. पंचांची दुनियाचा मात्र वाईटचा इशारा. नंतर चेंडू इथे मात्र या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज राकेश. शॉर्ट रनअप आहे, परंतु व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय. आता मात्र चेंडूला आपटी दिली, हुक करतोय. शत्रक्षक डीप मध्ये सज्ज आहे, कोणत्या प्रकारे चूक पाहायला मिळत नाही आणि चांगला झेल संकेतच्या माध्यमातून टिपला जातोय. फलंदाज बाद. एक क्षण असं वाटलं होतं की निकित सीमेरेषेचं दर्शन मात्र या ठिकाणी घडेल, परंतु निकित अतिशय चांगल्या प्रकारे संकेतने मात्र आपल्या संघाला संकेत दिलं. शेवटच्या क्षणी मात्र आपल्या दोन्ही हातांची ओंजल इथे मात्र या ठिकाणी साकारली आणि त्यामध्ये चेंडू जाऊन मात्र विसावतोय. आकाश बाद झाला, 2 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज इन होते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सूर्या. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, परंतु निकित या ठिकाणी पण पाहिलं तर शॉट फायनल तर खेळाडू जाऊन मात्र या ठिकाणी चेंडूला उचलतोय. तर मात्र सिंगल धाव पाहायला मिळते. या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. संजय स्पोर्ट सावध विरुद्ध जय भोलेनाथ आमनेपाडा. आणि मी विनंती करीन या असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय माजी क्रिकेटपटू रमेशजी पाटील साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. ओव्हरपिच चेंडू लाभ करतो, या चेंडू हवेत आहे. शत्रक्षक चेंडूची खाली झेल ड्रॉप. झेल ड्रॉप होतो, या ठिकाणी जीवनदान मिळतोय फलंदाजांना. परंतु त्या जीवनदानाचा फायदा उचलेल का मैदानाच्या आतमध्ये भागम भाग आणि 1 शॉट पंचांचा इशारा आणि फलंदाज धावतोच्या स्वरूपात बाद. म्हणजे या फटक्यामध्ये सर्वच काही आपल्याला पाहायला मिळालं. आणि ती जबाबदारी मात्र चांगल्या प्रकारे स्वीकारतील का? फटका चांगला आलाय, वाईडिश लॉंगांच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार.
दर्शन घरवाल का. थँक्यू डीजे. इथे मात्र एकविराईचं दर्शन तर मात्र घडवलं नाही, परंतु सीमेरेषेचं दर्शन नक्की त्या चेंडूला मात्र घडवलंय फलंदाज सूर्याने. पुन्हा एक मात्र या ठिकाणी मिस टाइम फटका आहे, झेल होण्याची संभावना मात्र पाहायला मिळत नाही, कारण क्षेत्रक्षापासून खूपच दूर मात्र चेंडू लँड होतोय. 2 धावा पूर्ण केल्या. अक्षय तडे अतिशय वेगाने जात आहेत, चेंडूला फेक करतायत. तत्पूर्वी मात्र या चेंडूवर आपल्या 2 धावा पाहायला मिळाल्या. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्येकडे लक्ष वेधलं तर 4 गडी गमावले आणि एकूण धावसंख्या आपण पहिली धावफलकावर तर 23 धावा. मिशन इम्पॉसिबल आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. 6 चेंडू विजयासाठी अजूनही तुम्हाला या ठिकाणी 28 धाब्यांची गरज. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मॅच समरी. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि तुम्हाला विजयासाठी अजूनही 28 धावा जोडायच्या आहेत. डू ऑर डाय स्थिती आहे, कारण ही स्पर्धा आहे मित्रांनो नॉकआउट. तुम्हाला नक्कीच या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करायची असेल तर एक चांगली चमत्कारिक फटकेबाजी मात्र देखील करावी लागेल, अन्यथा या स्पर्धेची तुम्हाला तब्बल 1 वर्षभर वाट पाहावी लागेल. शेवटचं षटक इथे मात्र हाताले संकेतने पाहिलं आपण चांगली फटकेबाजी सुद्धा केली होती. डीप मध्ये आउटफील्ड मध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगला झेल सुद्धा टेपला होता आणि आता मात्र गोलंदाजीचे मात्र जबाबदारी स्वीकारतो. या काय खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहायला जातो. या 6 चेंडू 28 धावा. पहिला चेंडू इथे मात्र चांगला पाहायला मिळतो. या कोणती धाव मात्र खर्च करत नाही, ही एक चांगली बाब आहे गोलंदाज संकेतसाठी. आता मात्र येणारे 5 चेंडू विजयासाठी आपण पाहिले तर 28 धावा तुम्ही जोडायच्या आहेत. जास्त वेग नाही, परंतु व्हेरिएशन संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवर. इथे मात्र आपली देण्याचा प्रयत्न. इथे मिस टाइम फटका इष्टिरक्षक मोरेश्वर चेंडूच्या खाली आणि अतिशय चांगल्या प्रकारे सोपा झेल टिपतो. या अजून एक विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज संकेत फलंदाज बाद. सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय. नवीन फलंदाजी नव्हती या मैदानाच्या आतमध्ये प्रताप. धावसंख्या स्थिर 5-23. 4 चेंडू 28 धावा. इथे मात्र चांगला पंच पाहायला मिळतो. या परंतु आपण जर पाहिलं डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत. आता मात्र कुठेतरी प्रवास खडतर पाहायला मिळतो या गावदेवी स्पोर्ट वाशिम संघाचं, कारण चौकार षटकारांची आवश्यकता होती, परंतु इथे मात्र 3 चांगले चेंडू आपण संकेतकडनं पाहिले आणि आता मात्र एक औपचारिकता शिल्लक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण येणार 3 चेंडू आणि धाब्यांची आवश्यकता आहे. 26 चांगला फटका पाहायला मिळतो या ठिकाणी आणि परिणाम सुद्धा चांगला पाहायला मिळतो. या चौकार. प्ले मध्ये पाहू शकता अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता. अजून एक चांगला फटका लॉंग ऑनच्या बाहेर जाईल का, परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे. शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी चेंडूला गॅदर करतो. या फलंदाज बाद. थँक्यू डीजे. काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतो. या कॅमेरामॅन आतिश मागेच्या माध्यमातून अगदी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं डीप मध्ये जो खेळाडू होता. पहा जबरदस्त. शेवट चेंडू शिल्लक आहे. विजयापासून 1 पाऊल दूर आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघ. त्यांचं पेस फुलरलेंथ डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली आणि अशा रीतीने या मॅचवर या ठिकाणी दबदबा पाहायला मिळतो. या विजयश्री प्राप्त करतो या गावदेवी स्पोर्ट नानकर संघ. अनेक अभिनंदन अँड हार्ड लक गावदेवी स्पोर्ट वाशिम संघ. तर नानकर संघाला मात्र गावदेवीचं दर्शन इथे मात्र घडतंय, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र सामना इथे मात्र विजय प्राप्त करतायत. आणि लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, हँडशेक केल्यानंतर